महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आपल्या सोबत आहेत. हो, आज मुख्यमंत्री येत आहेत. कशासाठी, नेमकं काय कारण मुख्यमंत्री? आज मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं प्रचारासाठीच या ठिकाणी येत आहेत. महायुतीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाला सुटलेला असल्यामुळं मी शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी घेऊन या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून या 18व्या लोकसभेचा उमेदवार म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी निवडणूक लढवत आहे आणि माझ्या प्रचारासाठीच माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी बुलढाण्यात येत आहेत. महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे, म्हणून त्यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत, असं बोललं जात आहे. काय महायुतीमधल्या कुठल्याही घटक पक्षामध्ये तर सोडा, पण कुठल्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये सुद्धा अजिबात नाराजी नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यात अगोदर उमेदवारी माझी जाहीर होण्याच्या अगोदर महायुतीचे मेळावे आपले संपूर्ण 6 विधानसभामध्ये अगोदरच पार पडले आणि त्या मेळाव्यामध्येच आमचे मित्रपक्ष असेल, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि इतर आमच्या घटक पक्षाच्या नेत्यांनीच वरतून उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच जिल्ह्यामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली होती. नाराजी असती तर हा प्रकार झाला नसता. कुठल्याही मध्ये नाराजी नाही. कोणी अफवा पसरत असेल त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. महायुतीकडून शेतकरी प्रश्न असतील, बेरोजगारी आणि महागाईचं, या विषयावर कोणी बोलत नाही असं विरोधाकडून जास्तीत जास्त आरोप होत आहे. नेमकं काय प्रकारे, म्हणजे काय बोललं जातं? नाही, महागाईचा काही विषय आज कोणाच्याही नजरेसमोर नाही आणि म्हणजे जे काही व्यवहारामधलं जे चलन असते त्याप्रमाणे दरवर्षी थोडेफार किमती वाढत जात असतात, तर त्या सगळ्याच गोष्टीच्या वाढत जात असतात. त्याला काही महागाईचा हा विषय आता सध्या देशात कुठेही नाही. विरोधकाला आता प्रचार करण्यासाठी कुठला मुद्दा नाही, त्यामुळं अपप्रचार करणं, खोटे नाटे आरोप करणं, सरकारवर आरोप करणं, उमेदवारावर घाणेरडे आरोप त्या ठिकाणी करणं, याच्याशिवाय त्यांच्याजवळ सांगायला काय. पण आमच्याजवळ आम्ही केलेला विकास, गेल्या 10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली हजारो कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहे आणि मी माझ्या 10 वर्षाचा संपूर्ण विभागाचा हिशोब मी लेखी स्वरूपामध्ये मतदारांच्या समोर ठेवलेला आहे. घरोघरी आम्ही तो नेऊन देत आहोत. महाविकासाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये जे आव्हान ठेवलंय एकमेकांसमोर, ते कसं पेलणार आहात तुम्ही, म्हणजे कोणत्या पद्धतीने? हे बघा, आमच्या समोर मी अगोदरही सांगितलं, कुठल्या महाविकास आघाडी किंवा कुठल्या अपक्ष कोणाचंही आव्हान आमच्या समोर नाही. पण आपला हा बुलढाणा जिल्हा किंवा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक ज्या लढाया होतात त्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तशाच प्रकारची लढाई यावेळेसही राहील. पण आमचा लीड मात्र प्रचंड नाही. तर हे आपल्यासोबत खासदार प्रतापराव जाधव होते, जे उमेदवार होते महायुतीचे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं स्पष्ट की माझा हा विषय निश्चित आहे, मी 10 वर्षाचा लेखोद्योगा यांच्या समोर मांडलेला आहे. कॅमेरामॅन सुनील मोरिसा, मी संजय जाधव, 7 टीव्ही बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.